Welcome and very good morning to all of you. Our next point of commerce paper 5th, marketing. It is a pricing. Meaning of pricing. Price is an important element of marketing mix. Price is the amount of money charged for a product or service. It is the exchange of value of a product. It is the amount of money and other items with utility needed to acquire product. प्राइस म्हणजे काय? वस्तूची किंमत. आपण कुठलीही वस्तू किंवा कुठलीही सेवा खरेदी केली तर त्यावेळी ती खरेदी करत असताना त्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला त्याबद्दलचा काहीतरी मोबदला समोरच्या व्यक्तीला द्यावा लागतो. त्याला म्हटलं तर त्या वस्तूची असणारी किंमत. मग तो आपण पैशा स्वरूपात देतो किंवा वस्तूच्या बदल्यात वस्तू आपण देऊ शकतो. त्याचे प्रकार बरेच आहेत. पूर्वीच्या वेळी बार्टर ट्रान्झॅक्शन केलं जायचं, त्याच्यामध्ये वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू दिली जायची. पण सध्याच्या काळामध्ये आत्ता आपण कुठल्याही पद्धतीने वस्तूच्या बदल्यात वस्तू देत नसून त्या ठिकाणी आपण मनी स्वरूपात म्हणजे पैशा स्वरूपात आपण त्या ठिकाणी त्याची किंमतही समोरच्याला देत असतो. सो त्यालाच म्हटलं जातं प्राईस. त्यालाच ज्यावेळी वस्तूची अदलाबदल होते म्हणजे वस्तू एकाकडून दुसऱ्याकडे जाते त्यावेळी दुसऱ्याकडून पहिल्या व्यक्तीकडे काही पैशा स्वरूपात जी रक्कम येते याला म्हटलं जातं प्राईस. देन फॅक्टर्स अफेक्टिंग प्राइसिंग डिसिजन. ज्यावेळी प्राईस ठरवली जाते, डिसिजन घेतला जातो त्यावेळी कुठले कुठले फॅक्टर त्याच्यावरती परिणाम करणारे असतात आणि त्याचा विचार करावा लागतो. फर्स्ट वन इज अ इंटरनल फॅक्टर्स म्हणजे अंतर्गत घटक कुठले असतात. त्याच्यामध्ये पहिला आहे कॉस्ट. कॉस्ट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग प्राईस. कॉस्ट इन्कर्ड बाय अन ऑर्गनायझेशन आर ब्रॉडली डिवायडेड फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. ज्यावेळी एखाद्या वस्तूची किंमत ठरवली जाते त्यावेळी ती किंमत ठरवत असताना त्याच्यामध्ये फिक्स आणि व्हेरिएबल असे दोन प्रकार असतात. म्हणजे काही खर्च हा कायमस्वरूपी फिक्स असतो आणि काही खर्च हा व्हेरिएबल असतो म्हणजे बदलत असतो. कंपनी ट्राय टू रिकवर बोथ दिस टाईप्स ऑफ कॉस्ट. कंपनी दोन्ही प्रकारचा खर्च वसूल करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी करत असते. त्याच्यामुळे कॉस्ट हा एक सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट आहे वस्तूची किंमत ठरवत असताना. सेकंड वन इज अ प्रॉफिट एक्सपेक्टेड. प्रॉफिट डायरेक्टली रिलेटेड टू द एक्सपेक्टेड मार्जिन ऑफ प्रॉफिट. त्या वस्तूमधून आपल्याला मार्जिन किती मिळणार, नफा किती मिळणार याचा विचार करावा लागतो. इफ द मॅन्युफॅक्चरर एक्सपेक्ट अ हायर प्रॉफिट मार्जिन देन ही मे चार्ज हायर प्राईस फॉर हिज प्रोडक्ट. जर त्या वस्तूमागे आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर त्यावेळी ऑब्व्हियसली तो जो मॅन्युफॅक्चरर असेल किंवा प्रोड्युसर असेल तो त्या वस्तूची किंमत ही जास्तच ठेवणार. तिसरा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपनी. प्राईस इज इन्फ्लुएन्स्ड बाय ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपनी. इफ इट्स ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट it may charge higher price. If it aims at mass marketing, it may charge lower price, thereby making the product affordable to large number of consumers. कंपनीचा उद्देश ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने वस्तूच्या किमतीवरती परिणाम होतो. जर समजा कंपनीला आपली केलेली इन्व्हेस्टमेंट लवकरात लवकर रिकवर करायची असेल तर त्यावेळी तो कंपनीचा मालक आपल्या वस्तूची किंमत ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे जास्त ठेवू शकतो. जर समजा त्यांना मार्केट कॅप्चरिंग मोठ्या प्रमाणात करायचं असेल, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कस्टमर आपल्या जवळ आणायचे असतील तर अशा वेळी त्या वस्तूची किंमत हा तो कस्टमर किंवा प्रोड्युसर कस्टमरसाठी कमी ठेवू शकतो. सो जसे ऑब्जेक्टिव्ह असेल त्या पद्धतीने वस्तूच्या किमतीवरती फरक पडतो. चौथा मुद्दा म्हणजे प्रोडक्ट. कंपनीज मॅन्युफॅक्चरिंग सुपिरियर क्वालिटी प्रोडक्ट चार्ज मिनिमम प्राईस. आता कंपनी कधी कधी असा विचार करते की आपल्याला मार्केटमध्ये ज्यावेळी एखादी वस्तू विकायची असेल तर त्यावेळी ती कमीत कमी किमतीमध्ये आपण मॅक्झिमम कस्टमर आपल्याकडे ओढू याचा विचार करते. आणि दुसरा एक प्रकार याच्यामध्ये असा आहे, कंपनीज मॅन्युफॅक्चरिंग सुपिरियर क्वालिटी प्रोडक्ट चार्ज प्रीमियम प्राईस. आता मिनिमम प्राईस आणि प्रीमियम प्राईसमध्ये फरक असा आहे की मिनिमम म्हणजे वस्तूची कमीत कमी किंमत आणि प्रीमियम म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल 100 रुपयाची वस्तू असेल तर त्या ठिकाणी लोक त्या वस्तूसाठी 120 रुपये द्यायला तयार असतात. याला म्हटलं तर प्रीमियम प्राईस. अ पार्ट ऑफ क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट द मॅन्युफॅक्चर मस्ट ऑल्सो कन्सिडर फीचर ऑफ द प्रोडक्ट, नेचर ऑफ द प्रोडक्ट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ प्रोडक्ट परचेस व्हाईल फिक्सिंग प्राईस. त्याच्यामध्ये वस्तूची क्वालिटी असेल, त्या वस्तूचे फीचर असतील, नेचर असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या वस्तूवरती प्रीमियम प्राईस चार्ज केली जाते. म्हणजे थोडीशी जास्त प्राईस आहे त्यापेक्षा चार्ज केली जाते. याला म्हटलं जातं प्रोडक्टची किंमत ठरवत असताना त्या वस्तूचे फीचर्स आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टींचा विचार करून किंमत ठरवणे. नेक्स्ट वन इज अ ब्रँड इमेज. द ब्रँड इमेज अँड द मॅन्युफॅक्चरर डिफेक्ट्स सेट्स प्राईस. ब्रँड विथ गुड इमेज इन द मार्केट फेच हाय प्राईस. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे, बाय मिस्टेक या ठिकाणी हा शब्द टाईप झाला आहे, ॲक्च्युली तो HIGH असा आहे. द इमेज ऑफ अ ब्रँड. आता ज्यावेळी एखाद्या वस्तूची किंमत मार्केटमध्ये आपण जास्त ठेवतो तर त्यावेळी त्या वस्तूचं समजा ब्रँड इमेज चांगल्या पद्धतीने निर्माण झालेली असेल तर त्या पद्धतीने त्या वस्तूची किंमत ही ॲटोमॅटिकली प्रीमियम स्वरूपावरती जाते.
म्हणजे जास्त वाढत जाते. आणि जर कंपनीचा ब्रँड हा लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पसरला नसेल, पोहोचला नसेल, त्यावेळी त्या वस्तूची किंमत ही कमी होते. Then next one is a promotion cost. Pricing is related to promotion cost. Promotion cost is obviously increased where the manufacturer adopt an integrated communication approach with different promotional tools like personal selling, sales promotion, public relation. कुठलीही वस्तू मार्केटमध्ये आल्यानंतर किंवा सेवा आल्यानंतर त्यावेळी त्याचं प्रमोशन केलं जातं मोठ्या प्रमाणात, त्याच्यावरती कंपनीचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. तर तो खर्च वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रमोशन कॉस्टमध्ये तो खर्च इन्क्लूड करून त्या वस्तूच्या किमतीवरती परिणाम होतो. कारण की तो खर्च वसूल करायचा असेल तर वस्तूची किंमत त्या ठिकाणी त्या प्रमाणात त्या मॅन्युफॅक्चरला वाढवावी लागते. पुढचा पॉईंट आहे प्रोडक्ट लाईफ सायकल. द स्टेज ऑफ प्रोडक्ट इन प्रोडक्ट लाईफ सायकल इज ऑल्सो अफेक्ट प्राइसिंग. फॉर एक्झाम्पल इंट्रोडक्शन स्टेज. आता या ठिकाणी म्हटलं आहे की काही स्टेज असतात प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये PLCमध्ये. त्या मागच्या पॉईंटमध्ये आपण बघितलं असेल PLC म्हणजे नेमकं काय. तर याच्यामध्ये एक 3-4 स्टेज असतात. त्याच्यामध्ये कुठल्या स्टेज ह्या प्राईसच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट इज अ इंट्रोडक्शन स्टेज. ज्यावेळी वस्तू मार्केटमध्ये नवीन असते तर त्यावेळी त्या वस्तूची किंमत ही कमी ठेवावी लागते, प्राईस इज लेस. आणि ग्रोथ स्टेज, ज्यावेळी वस्तू मार्केटमध्ये लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचायला लागते त्यावेळी त्या वस्तूची किंमत ही हाय होत जाते, म्हणजे वाढत जाते. प्रोडक्ट लाईफ सायकलप्रमाणे सुद्धा वस्तूच्या किमतीवरती परिणाम होत असतो. then नेक्स्ट वन इज अ क्रेडिट पॉलिसी. क्रेडिट हॅज बिकम अन इंटिग्रल पार्ट ऑफ मार्केटिंग. प्राईस मे बी हायर when क्रेडिट फॅसिलिटीज ऑफर्ड. जर समजा वस्तूला आपण त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आता EMIचं स्ट्रक्चर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आलेलं आहे. समजा आपण ती वस्तू EMIवरती देत असतो तर ऑलरेडी त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत ही काही प्रमाणात जास्त असणार आहे, कारण की आपल्याला क्रेडिट फॅसिलिटी त्या ठिकाणी ते अवेलेबल करून देतात. सो दीज आर द इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग ऑन द प्राईस.